50% एक्स्ट्रा खेळाडू आलेत. ते एकाच्या अंगामध्ये धोनीचं टी शर्ट आहे, दुसऱ्याकडे विराटचं आहे. बघूया मॅच स्टार्ट होते. पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष जाधव अर्थात पिन्या गोलंदाजीसाठी सज्ज होते. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होतं. बिग मॅच आहे, मोठा मॅच आहे. याच्यानंतर अजून एक मोठा मॅच येणार आहे. गावदेवी नवसाईचा संघाला खेळणार आहे. तर 2017ला पाहिलं होतं आपण त्या संघाला ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला होता या मैदानावरचा रुपेशचा खेळ, भावेशचा खेळ या मैदानानं पाहिलाय. आणि तो संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळणार. तुझं मॅच होणार होते. पुन्हा एकदा धनंजय यांच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू हाताळला जातोय. संतोष जाधव पिणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला चेंडू आपण पाहिलं तर सुएर चेंडू हाताळलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. कमरेच्या देखील भरपूर वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि तिथून आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली गेलेत. एकूण धावा संघाच्या टोटलमध्ये तुकाराम सर ऍड होत आहेत. त्या मात्र दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. संतोष जाधव पिन्या यांना आपण पाहतायत. अनेक वेळा पिण्यानं देखील आपण या मैदानावरती खेळताना पाहिलं. विजय जाधव यांचे बंधू म्हणून आपण संतोष जाधव पिन्या यांना आपण पाहिलेलं आहेत. पहिला चेंडू मात्र नो हाताळल्यात. आता पंच मैदानावरती आपण पाहिलं तर फ्री हिट दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. कारण की या अगोदरचा बॉल आपण पाहिलं तर नो बॉल पंचांच्या माध्यमातून काउंट होताना पाहायला मिळाला होता. स्ट्राईक इनवरती प्रज्वल असणार आहेत. फ्री हिटचा मारा प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करतायत हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस झालेत. स्ट्राईक रोटेशन आपण पाहिली होती. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाठीमागच्या दिशेने मात्र चेंडूला अडवला गेला. तिथून मात्र आपण राहुल आदवडे यांना पाहतात फिल्डिंग करत असताना. पाठीमागे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. डॉट बॉलची समाप्ती होतं. डॉट बॉल नंतर धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर आहेत त्या मात्र 2 धाबा. संतोष जाधव पिणे यांच्यासाठी एक कॅश प्राईज झाले. संग्राम भोली यांच्याकडनं लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3 विकेट 3 डब्ल्यू साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज पिण्यासाठी इथे जाहीर होते. रिव्हर्सचा फटका खेळलाय. चेंडू सरला बॉर्ड लाईनच्या क्षेत्ररक्षक चुकलाय आणि चेंडू गेलाय सरळ चौकार. फटका स्विच हिट केला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना चौकार ठोकलाय फलंदाजानं. आणि चौकार ठोकलाय. टॉस साठी चला गावदेवी 911 आणि श्री गणेश विरार कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर या. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इम्प्रूव्ह व्हायची स्ट्रोक. पहिलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, पुढे आले आणि त्यानंतर बॉलला मात्र पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार अप्रतिम क्लासिकल चौकार. ज्या पद्धतीने 2 फटके खेळल्यात ना धनंजय, म्हणजे ज्याचा खेळ बघून वाटतंय की त्याचं भविष्य उज्ज्वल कंत प्रज्वल आहे. उज्ज्वल आहे त्याचं भविष्य. ज्या पद्धतीने दोन्ही फटका त्यानं खेळलेले आहेत आणि खास करून एक अनुभवी गोलंदाज संतोष जाधव पिण्या अनुभवी गोलंदाजावरती हा अटॅक केला जातो. प्रज्वल स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला तर चेंडू जातो कव्हरच्या क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेपर्यंत एक धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11 वरती जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि धावफलकावरती 11. फक्त एक बॉल जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू मिस केल्यानंतर त्यानंतर परफेक्टली 2 बॉलवरती आपण पहिले 2 मोठे फटके खेळले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पुन्हा स्विच हिटच्या माध्यमातून सिंगल करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 4 बॉल या षटकातील फेकून झाल्यात आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र डबल फिगरमध्ये आपण पाहतात 11. पिण्याचा मात्र चेंडू आपण पाहिला तर खूप छान प्रकारे ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. चेंडू फेकून झालं मैदानाच्या आतमध्ये 5 आणि 5 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक आणि प्रज्वलचा आम्ही त्याच करता उल्लेख करता. दोन्ही फटके खास करून डान्सिंग डाऊन द विकेट ज्यावेळेला टप्पा थोडासा आखूड राखला होता. क्लीन बॉल संतोष जाधव पिण्या म्हटलं तर अनुभव आहे आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपताना पहिला विकेट गमावलाय टीमनं. खऱ्या अर्थानं 16चा विजेता नवसाई ठरला. 2017ला सरवली होता सफाळ्याचा तो संघ. तर तो संघ नवसाईचा संघ गावदेवी नवसाईचा संघ मैदानावरती खेळताना
दिनेश चनावाला यांच्यासोबत होतोय टॉस. आपण पाहू शकता दिनेश चनावाला आहेत आणि त्यांच्यासोबत हा टॉस होताना पाहायला मिळतोय. टॉस कोणी जिंकलात? गावदेवी नवसे की सरगणेश विरार? तिथून कळवायचं आहेत. गावदेवी नवसे की श्रीगणेश विरार ते आपण कळवायचे आहेत. एक षटकाचा खेळ आहे, एक षटकाचा खेळ संपला गेला आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 12 धावफलकावरती मात्र धावा पाहायला मिळत आहेत. संग्राम बोले यांच्याकडनं कॅश प्राइज आले. 3 विकेटसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला आता ATM ओपन झालेलं आहे. 3 षटकार ठोका, 3 विकेट्स घ्या, 500 रुपयाचा कॅश प्राइज संग्राम बोले यांच्याकडनं. फुल टॉस बॉल आहे, चेंडू खेळलाय, चेंडू हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथून टिपलाय हा झेल. पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय गोलंदाजानं. दोन चांगले फटके तिथून आपण पाहिले होते, खास करून प्रज्वलचे. त्याच्यानंतर त्याचा विकेट गेला. पहिल्या चेंडूवरती दुसरा विकेट गेला. आता कमबॅक करण्याची संधी प्रतिस्पर्ध्याला देतोय का टीम बॅटिंग करणारा, असंच म्हणावं लागणार आहे. यस, कारण की 2 बॅक टू बॅक विकेट आपण पाहिले, म्हणजे पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती हे महत्वाचे 2 विकेट्स प्राप्त केले गेले आहेत. स्विच वीट करण्याचा प्रयत्न आल्या श्रेणी आपण पाहिलं तर थोडंसं रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालात, परंतु तिथे अनसक्सेसफुल राहिलेत. डॉट बॉल मैदानावरती आपण पाहू शकतात. मागील 3 बॉलचा विचार केला ना तर मागील 3 बॉलवरती आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीत. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. त्या मात्र गोलंदाजी करणारी टीम आपण मैदानावरती पाहू शकतात. यंग बॉईज दिवानमान. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. बॉलला मात्र उचलतात, फेकतात, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात 13 धावा. तुकाराम सर, आपण पाहिलं होतं धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे बनलीत, परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट गेला आणि त्यानंतर धावेला आतापर्यंत रोख लगावण्यामध्ये यश लाभलंय. पूर्णपणे धावा रोखल्या गेल्यात. आता धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतं, अक्षरशः झगडावं लागतंय. पाठीमागे होते राहुल आणि राहुलला टिपलाय हा झेल. या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केलाय भार्गव पाटीलनं. थोडंसं खाजवायचं असतं, डोकं थोडंसं चालवायचं असतं, डोकं शांत ठेवून खेळायचं असतं आणि डोक्यानं पुढे जायचं असतं. पण या सामन्यामध्ये तसं नाही घडलं. 2 चौकार आले होते, डोकं शांत ठेवण्याची आवश्यकता होती. संतोष जाधव पिण्याच्या गोलंदाजीवर तुम्ही आक्रमण जरूर केलं होतं, पण तो कधीही कमबॅक करू शकतो असा गोलंदाज होता. त्याच्यावरती तुम्ही इम्प्रोव्हायझेशन करून शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पूर्ण सामन्याचं चित्रच पालटते की काय असा खेळ सध्याच्या घडीला चाललाय. भार्गवनं या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात. अंडर-24चा खेळाडू आपण समित सध्या मैदानावरती पाहू शकता दाखल होत असताना. पर-11 4000 संघाच्या माध्यमातून आल्या श्रेणी मात्र आपण पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतले गेला, दुसऱ्या धावेसाठी लगेचच मात्र कॉल दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप छान प्रकारे पाहायला मिळाली. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली जातात, जाऊन पोहोचतात. त्या मात्र जवळपास 15 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. तुकाराम सर, हे षटक आहे भार्गव पाटील यांचं. आतापर्यंत षटकामध्ये 3 धावा, महत्वाच्या 2 विकेट हे आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या त्या पर-11नं, पण दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबल घ्यायच्या होत्या, परंतु ते विसरताना पाहायला मिळाले. मोठ्या फटक्याच्या जास्त मागे आणि त्याला कारणही आहे. मिस टाइम स्ट्रोक झालाय, बराच वर गेला, क्षेत्ररक्षक जातोय. संतोष जाधव पिनिया पोहोचलाय चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. शेवटच्या क्षणी आपण बघितलं तर संतोष जाधव पिनिया यांच्या हातून हा झेल सुटलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर धावफलकावरती 18-18 वरती जाऊन संघ पोहोचलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिला. पुढचा मॅच बिग मॅच येऊ घातला, जिथे श्री गणेश विरारचा संघ खेळेल. त्याच्या समोर असेल 2016चा या स्पर्धेतला विजेताचा ठरलेला गावदेवी नवसईचा संघ.
तर इथून मात्र समाप्त झाला. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेल्यात. 18 धावा धावफलकावरती बनवल्यात. मागील षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर जवळपास 6 धावा ह्या मागच्या षटकामध्ये भार्गव पाटील यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. सौरभ गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होतं. तिसरं षटक. पहिला बॉल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर समित साठी. समितनं बॉलला फिरकावला. चेंडू मात्र चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून निघून जाईल. समित यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट. 6 धावांचा मोठा फटका. महत्वाची आणि ती वाटवण्याचा प्रयत्न इथून समितीने केलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. तुम्ही जसं उल्लेख केला होता अपकमिंग यंगस्टर आहे, प्रतिभावान खेळाडू आहे मैदानावरती आणि ती प्रतिभा या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येते. एक चांगला फटका खेळलाय. कोलवटप्याचा चेंडू. कोलवटप्याचा चेंडू हाताळला होता. पहिला आकुटप्याचा चेंडू होता आणि हा थोडासा फुल्लर लेन डिलिव्हरी हाताळला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धाबा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 24-24. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समित इज ऑन स्ट्राईक. आपण सध्याच्या घडीला पाहू शकतात. एक सिक्सर ठोकलाय. पुन्हा एकदा बिग हिट. बॉल मात्र निघून जाईल सीमारेषा पार. समित यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार अप्रतिम क्लासिकल सिक्सर. 6 रन. चं क्रिकेट 22चं क्रिकेट मात्र या खेळाडूंना गाजवलंय. आणि आज मात्र जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण संघ जर पर 11 4000 तुकाराम सर पाहिला ना तर जास्तीत जास्त यामध्ये यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक कॉम्बिनेशन जुळलेलं आहे. एक कॉम्बिनेशन जुळलेलं आहे. समतोल आलेला आहे. एकजुटता त्यांनी नेहमीच दाखवली आणि ज्यावेळेला तुमचं कॉम्बिनेशन जुळतं, समतोलता येतं, एकमेकांचा साजेसा खेळ करतात, मग मजा येते. आता तेच करतात. आता गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न समितनं केला होता. धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 30 वरती जाऊन पोहोचले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. समित ऑन फायर आहे पण इथे सौरभी आहे तयार वा पलटवार करण्यासाठी. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानावरती असेल. बाकी षटकातील पुढील बॉल. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर अगदी वेगाने पाहायला मिळालात. एक धाव तर घेतले गेलं. दुसऱ्या धावेसाठी काय वळतील का तर नाही. तिथून मात्र एकच धाव घेतले गेले. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी नवसई आणि त्यांच्या विरुद्ध असेल श्री गणेश विरार. या 2 संघादरम्यान आपण कटोकट टक्कर आहेत. ती देखील मैदानावरती एक मोठा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. मोठा मॅच आहे. पुढचा मॅच सुद्धा मोठा आहे. प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच त्याची आतुरता लागलेली आहे. पण तुर्तास मॅच आता वसई म्हणजे दिवाणमानचा संघ आहे. फुलरला डिलिव्हरी हाताळली होती. शेवटच्या क्षणी कमबॅक केल्या. खऱ्याच अर्थानं सौरभनं 2 षटक या षटकामध्ये जरूर आले पण त्यानंतर कमबॅक केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 31. पुन्हा एकदा 32चा आव्हान आलंय. मागचा मॅच पाहिलाय 29चा. त्याच्या अगोदर 32चा मॅच देखील पाहिलाय. आता बघूया 32च्या मॅच मध्ये काय घडतंय. तोपर्यंत ऐकूया. डीजे रेडी आहेत. पुढे जाऊ नका. पाहत राहा. स्पर्धा ज्या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते अशी स्पर्धा पुन्हा एकदा येतोय. तोपर्यंत ऐकूया डीजे. इलायची केला. आपले जे भारत प्रतिनिधी आहेत ते तुमची वाट पाहतात. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. इलायची केला यांना विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठाच्या दिशेने या.
जे 12वे प्रतिनिधी तुमचे आहेत ते तुमची वाट पाहत आहेत. सध्या आपण कॅमेऱ्यामध्ये जर पाहिलं तर नेटमध्ये जे प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला जे खेळाडू खेळतात त्यांच्यावरती सध्या फोकस केला जातो. आपण पाहू शकतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान आणि तिथे आपण पाहिलं तर अकॅडमीमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असताना आपण पाहतायत यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, ते सध्या तिथे सराव आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. मुख्य कॅमेऱ्यामध्ये सध्या कॅमेरामॅन हर्षल ही मात्र संपूर्ण श्रवणचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की या मैदानावरती आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण प्रॅक्टिस सेशनला सरावमध्ये तिथे मुलं पाहत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण सराव या मैदानावरती पाहू शकतायत. लेदर क्रिकेट स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर भार्गव पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर संतोष जाधव उर्फ पिन्या या नावाने मात्र ज्यांना प्रसिद्धी मिळाली आहे तेच खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. परंतु भार्गव पाटील एक लेदर क्रिकेटमधील एक महत्त्वाचं नाव आहे. आज भार्गव पाटील कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करतील ते पाहण्यासारखं असेल. त्यांना कशा प्रकारे साथ देतील संतोष जाधव पिन्या हे देखील मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहेत. अल्पेश दादा आपलं स्वागत आहे. आमदार चषकाचे आयोजक म्हणून आपण त्यांना पाहतात. सफाले परिसरामधील एक गोड व्यक्तिमत्व म्हणून अल्पेश दादा यांचं नेहमीच नाव घेतलं जात आहे. त्याच परिसरामध्ये शिवनेरी चषक त्या विरातन बुद्रुक नांदगडी पाड्याच्या त्या एकता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या ऑर्गनायझेशन आपण पाहिलं तर तुषार केनी, नयन केनी, बबलू संपूर्ण टीम तिथे दाखल झाल्यात. सफालेचा संघ आहेत. सफालेचा संघ देखील काही वेळामध्ये तुकाराम सर या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे तिथून आपण जर बघितलं विठ्ठलवाडीचा संघ असेल, जलसाचा संघ असेल, टेंबीकोड्याचा संघ नेहमीच या मैदानावरती खेळत आलेला आहे आणि विरातांचा संघ सुद्धा विसरून चालणार नाहीये. मॅचच्या दिशेने जाऊया. फ्लिक करायचं होतं चेंडूला, फील्ड केलं गेलं तिथे शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये यष्ट्यांवरती नेम जरूर साधलेला आहे. आणि तसंच पुढे साथ येताना म्हणजे टेनिस क्रिकेटचा हंगाम जसं पुढे येतो तसं वसई तालुक्यातलं क्रिकेट आहे तसं खास करून पालघर तालुक्यातलं नाही तर पण सफाळेच्या ईस्ट वेस्टचं खास करून वेस्टचं क्रिकेट फार वेगानं पुढे जातं. म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा आता रॉकीची स्पर्धा, शिवनेरीचा तुम्ही उल्लेख केला, आमदार चषकाचा असेल, पावसाळ्यामधली SP बॉयची स्पर्धा असेल, अशा मोठ्या स्पर्धा, एक अमरदीप जलसरची स्पर्धा आत्ताच पार पडलेली आहे. अशा मोठ्या स्पर्धा त्या पट्ट्यावरती पाडतात. तोही संघ बघणार आहात. पण तोताच आता वसई वर्सेस गणेशपुरी हा मॅच दिवाणमान वसईचा संघ आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आणि दुसऱ्या बाजूला नित्यानंद स्वामींच्या पावनभूमीमधनं आलेला हा गणेशपुरीचा हा संघ आहे. या दोन संघामधली लढाई आहे. पाटला काहीतून 32 धावांचा स्ट्रायकर एंडला संतोष जाधव. संतोष जाधव पिन आपल्याला स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळला हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय. परंतु काय घडेल मैदानावरती, झेल घेतली जाईल का, तर यस डेफिनेटली उंच चेंडू घेतला, लांब नाही तेवढा जाऊ शकला, डिस्टन्स नाही गाठू शकले फटक्यामध्ये. आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर संतोष जाधव पिन्या यांच्या इनिंगला लागेल ब्रेक. पहिल्या विकेटचं पतन, पहिला खेळाडू पिन्या बॅक टू पवेलियन गॉन. एक महत्वाची विकेट्स आपल्याला मैदानावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर राहुल आदवडे मैदानावरती आपल्याला बॅटिंग वरती पाहायला मिळत आहेत. राहुल आदवडे यांना आपण बॅटिंग वरती पाहू शकतात. एक पारितोषिक आलंय रोहित शुक्ला यांच्या माध्यमातून. प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते खास करून दिवाणमान संघ यांच्यासाठी मात्र असणार आहेत. दोन्ही बाजूने आता सेन्सेक्स लागणार. संग्राम भोले यांच्याकडनं 3 विकेटसाठी आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कारण मॅच जसं पुढे जाईल म्हणून मी उल्लेख केला दिवाणमान वसई वर्सेस गणेशपुरी असा सामना मैदानावरती रंगतोय. आणि तुम्ही जसा उल्लेख केला तर अंडर 24चे 25चे खालचे म्हणजे 25 वर्षाखालील जे खेळाडू मैदानावरती आहेत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू दिवाणमान वसईकडनं आहेत. म्हणजे ही जुगलबंदी रंगणार. एक असे खेळाडू ज्यांनी स्वतःला सिद्ध केले टेनिस क्रिकेटमध्ये, तर असे काहीच खेळाडू आहेत जे स्वतःला सिद्ध करू पाहतात असा गणेशपुरीचा संघ आहे. यस, यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे.
यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर ऑफ्टनच्या बाहेर आहे. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. स्क्वेअर चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा मात्र पाहायला मिळतात तर 3 धावा. चेंडू फेकून झालं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत विचार केला तर 3 धावफलकावरती आपण धावा पाहू शकतो 3. राहुल आतावडे यांना देखील आपण या मैदानावरती भरपूर वेळा खेळताना पाहिल्यात. त्यांची बॅटिंग आपण या मैदानावरती एन्जॉय देखील केलेली आहेत, परंतु आज या इनिंग मध्ये कशा प्रकारे खेळतायत. कोलवट टप्प्याचा बॉल आहे, प्रत्युत्तर आहे का तिथे मात्र नाही. बॅटरकडे राहुल आदवडे यांना देखील तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल. आधी संतोष जाधव पिण्याबाद, आता राहुल आदवडे बाद. गणेशपुरी जो परी 11च्या अर्ध्याचा संघ आहे तो या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारची कमाल आणि धमाल गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. राहुल आदवडेलाही परतावं लागतं. एक चांगली गोलंदाजी धीरज साकारतं पहिलं आणि त्याचा टी शर्टचा नंबर पाहिला धनंजय तर त्याचा टी शर्टचा नंबर 01 अर्थात 1 नंबरचा टी शर्ट आहे. 1 नंबरचा टी शर्ट आहे. एक पहिलं षटक तो हाताळतोय आणि 1 नंबरची गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये जर पहिलं षटक हाताळतोय. टी शर्टचा नंबर माझा 1 काय लकी नंबर असतो. मी कालही म्हटलं होतं प्रत्येकाचा लकी नंबर असतो, पण तो नंबर सार्थ ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावरती असते. नाहीतर काय होतं की हेच म्हणजे जसा नंबर असतो हा फक्त नुसताच नंबर नाहीये. तो नंबर मी का घेतलाय, तो नंबर माझ्यासाठी का महत्वाचा आहे आणि त्या नंबरसाठी मी का प्रयत्न करतोय हे सांगण्याचा प्रयत्न धीरजनं केलाय. आता डावरे हाताचा फलंदाज मैदानावरती सज्ज झालाय तर राहुल जॉन. अजून एक असा खेळाडू ज्यांना गोकुळचं क्रिकेट असेल, अदरवाडचं क्रिकेट असेल भरपूर खेळलेलं आहे तसा राहुल इथून सरळ चेंडू पाठीमागे निघून गेलाय. आता इथून दिवाणमान वसई वर्सेस गणेशपुरी काटेकी टक्कर होती की काय, कारण आपला धीरज नाही गलावणार पण समोरचा फलंदाज संयम कितपर्यंत राखणार ते पाहूया. चांगली गोलंदाजी आतापर्यंत लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 3. आताचा बॉल मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला फ्लिक केले गेलेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण दुसरा धावेचा कॉल होईल का तर नाही होणार. यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला अंडर-25चा असलेला संघ परी 11 4000 आज मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. इलायची केला यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. तुमचे समर्थक इथे तुमची वाट पाहत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तुकाराम सर 28 धावांची गरज आहे. एक छोटंसं ब्रेक मध्ये डीजेचं संगीत. वेळ जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. थोडीसा प्रिकॉशन आपण घ्यायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आता 12 चेंडू आणि 28 धावांचा पाठला करा. पहिलं षटक धीरजनं व्यवस्थितरित्या हाताळलेलं आहे आणि जसं त्यांच्या हातामध्ये चेंडू देताना त्यांना म्हटलं होतं की या पहिल्या षटकावरती बरंचसं काही निर्भर आहे. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला राहुल जॉनी सज्ज झालाय. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 4 ते 5 चेंडू आयुष्य येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला राहुल आहे तर नॉन स्ट्राईक एंडला भार्गव पाटील ज्याचा उल्लेख आम्ही केला होता, म्हणजे जसा खेळ त्याने केलेला आहे. पहिला चाकू टप्प्याचा चेंडू होता, बराच जसा बाउन्सर उचली घेतलेला हा चेंडू होता आणि तिथून 2 इशारे झाल्यात. एक तर व्हाईट बॉलचा इशारा झालेलाच आहे आणि दुसरा इशारा झालाय 1 फॉर द ओव्हर. जी मुभा होती एक चेंडू आकू टप्प्याचा हाताळायची ती मुभा तुमची संपली. यस, आपण ज्या प्रकारचा चेंडू पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आयुष्यांच्या माध्यमातून झाला आणि तिथून मात्र व्हाईट बॉल पंचांनी कळवला गेला. धावफलकावरती धावा होतात संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 5. पुढील बॉल. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता, बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर आपण पाहिला तर शरीराला आदळत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत तुकाराम सर आतापर्यंत 5. आयुष मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कमबॅक आणि जर त्याची ऍक्शन बघितली थोडंसं म्हणजे ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी ओळखणं गरजेचं आहे. ज्यावेळेला चेंडू हाताळला जातोय का तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळली जाते, त्याच्यामुळे तो जो रिलीज ऑफ द डिलिव्हरी
ही पाहणं आवश्यक असणार आहे. बरेच काहीशे गोलंदाज आहेत ते थोडेसे वेगळ्या शैलीचे असतात, वेगळ्या ॲक्शनचे असतात. ॲक्शनच्या अगोदर जर रिॲक्शन आली तर थोडंसं वेगळं होऊन बसते. इथे धावत करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज आहे. धनंजय, जसं तुम्ही उल्लेख केला होता, हा तरुण सळसळत्या म्हणजे रक्तांचा असा जो संघ आहे ना, त्यांचा उत्साह मैदानावरती दिसतोय गणेशपुरी टीमचा. दुसऱ्या बाजूला अनुभवाचा जो संघ आहे, अनुभव भरलेला संघ आहे, तो दिवाणमान वसईचा संघ आहे. यस, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पहिली 4,000 संघ जो आपला दबाव दडपण प्रेशर आहे ना, तो राखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाला. कारण की महत्त्वाच्या 2 विकेट्स घ्यायच्या होत्या. आधी संतोष जाधव यांच्यावरती अगदी भरोसा दाखवला होता दिवाणमन संघाने, परंतु त्यांना माघारी पाठवलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राहुल आदवडे यांची एक महत्त्वाची विकेट होती, ती प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिल्यात. परंतु एक महत्त्वाचा खेळाडू जर आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर भार्गव पाटील अजूनही मैदानावरती आहेत. जबाबदारी सर्व काही सूत्र आहेत ती भार्गव पाटील यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतोय, परंतु पूल नाही करू शकले. चांगली लेन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची संगत आपण पाहू शकतायत. ही खासियत आहे सर आयुष यांची, आणि आयुष त्याच पद्धतीने गोलंदाजी करणं पसंत करतात. म्हणजे आम्ही भरपूर वेळा अंडर 24च्या स्पर्धा पाहिल्यात, त्यामध्ये परी 4,000 हा संघ नेहमीच असतो. तर सध्याच्या घडीला तो संघ चांगला परफॉर्मन्स देतोय मैदानाच्या मध्ये. म्हणजे तुम्ही चांगले आहे, ज्यावेळेला तुम्ही धावा उभारल्यात मग तुमच्याकडे एक युनिट असेल गोलंदाजचं. बॅटिंग तुम्ही चांगली केलेली आहेत, तर एक जर तुमचं बॉलिंग युनिट काम करेल, एक तर आपण पाहिलं तर धीरजनं काम केलेलं आहे. आता धीरजला साथ देण्याचा प्रयत्न आयुष करतोय. एक एक निर्धाव चेंडूने समीकरण बिघडणार, दबाव येणार. भार्गवकडे अनुभव आहे या अशा दबावामध्ये खेळण्याचा, पण तुर्तास आयुष थोडासा वरचढ चढतोय. आयुष वरचढ चढतोय का? भार्गवचा फटका, चेंडू बॉन्ड लेनच्या जवळ, झेल सुटलाय, झेल ड्रॉप झालाय. फाईन लेग रिझर्व मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, थोडस उशिरा चेंडू पर्यंत आलं आणि झेल सुटलाय. भार्गव पाटीलला हे जीवनदान लाभलेलं आहे. त्याचा किती फायदा त्याला होईल की आयुष ज्यानं दबाव निर्माण केलेला आहे, आता दबावामध्ये चुका करण्यास भाग पडतोय दिवाणमान वसईच्या टीमला. बरोबर 4 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा खेळ अजूनही शेष आहेत. 25 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. कॅमेरा वर्क खूप चांगल्या प्रकारे हर्षल सध्या आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथून मात्र बॉलवरती येत आहेत, बॉलला कव्हर करतायत, फेक करतात. तोपर्यंत एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढली गेल्या आहेत. आता येणारे बॉल आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी विचार केला तर अजूनही धावा बनवायच्या त्या मात्र 24. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. म्हणजे पुढच्या चेंडूवरती जर षटकार आला तर थोडंसं आव्हान जे आहे त्या आव्हानाच्या जवळ जाऊ शकेल टीम. फक्त एकच गोष्ट आहे, त्याच्यावरती मी चर्चेला नक्कीच धनंजय तुमच्या दिशेने येईल. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चेंडू हाताळण्यासाठी आयुष सज्ज झालायत, तर डाकुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला. हाही फटका खेळलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, इथेही झेल सुटलाय आणि चौकार गेलाय. काही सुरुवात आहे का? या चौकारानं पुन्हा एकदा मॅच पासून लांब जात होता टीम दिवाणमानचा, चौकारानं जवळ आलाय का? 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ब्रेक नंतर येऊया. आणि धनंजय सामना सुरू असताना बऱ्याचशा कॉमेंट सुद्धा आल्या युट्यूबवरती बघा. म्हणजे कॉमेंट्री ऐकतानाच मजा येते, पुन्हा मॅच बघताना मजा येते. तर सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभारही मानतोय सर्व व्ह्युअर्स जे आहेत, कारण तुमच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही तिथे ज्या प्रतिक्रिया देतात, कॉमेंट देतात, त्याच्यानं खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, आमच्या समालोचक असतील, सर्वांचा उत्साह वाढतोय. कारण जरी तुम्ही मैदानावरती येऊ शकले नाही तरी डीबीएनच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या हा मॅच पाहतायत. इथून आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिला, मी तुमच्या दिशेने येतोय. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावांची गरज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जज करतोय, खूप सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना राहुल जॉन मात्र आपण पाहिलं तर बॅक टू दी पविलियन गॉन.
राहुल ज्यांना फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडच्या बाहेरनं हा चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून आरामात झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती विकेट्स गमावला. आता नवीन फलंदाज भावेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेदर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेला आहे. खास करून तो भावेश पाटील तिथून नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. आता 5 चेंडू आणि धावा करायच्या त्या 20 शेवटचा षटक हाताळताना गोलंदाज रेडी होतोय. विकेटचा मारा करेल. हा फुलारलेला होता लॉंग ऑफला झेल 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 22 परलाय फेल आणि इथे जावं लागतंय त्याला पॅव्हेलियनच्या दिशेनं. जर खूप छान परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळतोय टीम परी 11 4000 गणेशपुरी या संघाचा. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर यंग बॉयज दिवाणमान संघाचे महत्त्वाचे खेळाडू ज्या ज्यावेळी बाद झाले ना तिथून तो दबाव दडपण प्रेशर आहे तो संपूर्ण त्यांच्यावरती जाणवला त्या संघावरती जाणवत असताना पाहायला मिळाला. समीकरण तर मैदानावरती बनलं गेलेत. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. आपण पाहू शकतात इथून येणारे चेंडू 4 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. मिलिंद यांना आपण पाहतात मैदानावरती दाखल झाल्यात. परंतु या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये जर तुम्हाला अगदी मॅच मध्ये राहायचं असेल तर इथून मोठा फटका तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळायचा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिलं तर तिथून खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पुण्याचा पाहायला मिळाला. एक धावेतात एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत. येणारे चेंडू आता मैदानावरती शेष असतील. इथून आपण विचार केला तर जवळजवळ 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या त्या मात्र 19. 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता भार्गव पाटील स्ट्रायकर एंडला. पण शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्या गोलंदाजाला राखून ठेवलं होतं. तसं धीरजने चांगली गोलंदाजी केली आयुषने चांगली गोलंदाजी केली. मग तिसरं षटक कोण हाताळणार. ज्यावेळेला गेम प्लॅनिंग चालते स्ट्रॅटेजी चालते ज्यावेळेला प्रतिस्पर्ध्याचा विचार करून कोणाला राखून ठेवायचा आहे त्याच्यावरती विचार केला गेला होता. फुल टॉस बॉलला शेवटच्या क्षणी चेंडूला ताडून दिले. चांगला प्रयत्न कमिटमेंट जबरदस्त होती. प्रयत्न काय केला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू त्यांच्या वरून डोक्यावरनं पार होत होता आणि काय फिल्डिंग केलेली आहे ते फिल्डर्सनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता येणारे चेंडू मैदानावरती राहिला त्या षटकातील आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या मध्ये बाकी राहिला आहे आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 2 सत्राचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील आपण पाहिलं तर हा पुढील चेंडू पुण्याच्या मैदानावरती क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक फलंदाज आपण पाहिलं तर तंबूच्या आसराला जात आहेत. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. भार्गव पाटील यांच्या इनिंगला लागतोय ब्रेक. शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 17. आणि धनंजय म्हणून मी एका गोष्टीवरती चर्चेला तुमच्या दिशेने येणार होतो. ती चर्चेला आता पुन्हा एकदा येतोय कारण आता ही योग्य वेळ आहे चर्चेला येण्याची. ज्यावेळेला तुम्ही 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरलेले आहेत. ज्यावेळेला तुम्ही संतोष जाधव पिण्याचा विकेट लवकर गमावला त्याच्यानंतर क्रमांक 3 वरती डावखुरा फलंदाज येतोय. क्रमांक 4 वरती डावखुरा फलंदाज येतोय. ऑलरेडी एक डावखुरा हाताचा फलंदाज क्रीज वरती आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त आहेत म्हणून त्या डावपेचाचा उल्लेख केला होता. स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. तुमचे डावपेच बघा गणेशपुरीनं काय केलं. पहिलं षटक हाताळलं धीरजनं चांगलं मग आयुषला संधी दिली. शेवटच्या षटकासाठी राखलं. हे डावपेच फार महत्वाचे आहेत. तिथेच कुठेतरी डावपेच जे आहे ना ते कुठेतरी चुकले. स्ट्रॅटेजी चुकली दिवाणमान वसईच्या संघाची. अगदी राईट. कारण की तिथून आपण पाहिलं तर त्या महत्वाच्या विकेट्स तुम्ही रेग्युलर इंटरव्हल मध्ये मात्र गमावत गेले आणि तो फायदा आहे तो परी 11 4000 संघाला होताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आहे. आणखीन एक झेल घेतलाय. यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असेल हा संघ परी 11 4000 गणेशपुरीचा संघ आपण पाहिलं तर या मॅचला जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन अँड वेल डन टीम परी 11 4000 आपलं अभिनंदन असणार आहे. हार्डलक टीम मैदानाच्या आतमध्ये यंग बॉयज दिवाणमान आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. गावदेवी नवसे आणि त्यांच्या विरुद्ध आहे श्री गणेश विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने झैरबाई इथून मात्र जॉईन होणार आहेत. एक ब्रेक नंतर झैरबाईंचा आवाज आपण ऐकणार आहात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक.